तो हेलो एव्हरीवन गाईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वी इंग्लिशचा पेपर 21 फेब्रुवारी 2024 ला आहे आणि मराठीचा 23 फेब्रुवारी 2024 ला आहे. विद्यार्थी मित्रांनो, 21 फेब्रुवारीला होणाऱ्या इंग्लिशच्या पेपरमध्ये आणि 23 फेब्रुवारीला होणाऱ्या मराठीच्या पेपरसाठी तुमची काहीच तयारी झाली नसेल आतापर्यंत किंवा थोडीफार तयारी झाली असेल किंवा कंप्लीट तयारी झालेली असेल, तर तुमच्यासाठी एवढा इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे ना, खूप इम्पॉर्टंट होणार आहे. कारण की या कमी दिवसांमध्ये म्हणजेच तुमच्याकडे आता हा व्हिडिओ कधी पाहता मला माहित नाही. तुमच्याकडे समजा 15 दिवस असतील, 5 दिवस असतील किंवा 3-4 दिवस सुद्धा असतील ना, तरी तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता हा व्हिडिओ पाहून. कसे घेऊ शकता सांगतो मी तुम्हाला. फक्त हा व्हिडिओ कंप्लीट पहा. खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण की खूप कमी दिवस आहेत तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी. ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कसं असतं ना, मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो. प्रत्येक पॉइंट खूप महत्त्वाचा होणार आहे. ओके. हा स्किप अजिबात करू नका. पहा, इंग्लिश आणि मराठी हे 2 लँग्वेजचे पेपर आहेत ना तुमचे. तर या 2 पेपरसाठी तुमचा जो पेपर पॅटर्न असतो. पेपर पॅटर्न म्हणजे काय, की तुम्हाला जे मागच्या वर्षी ज्या टॉपिकमधून क्वेश्चन विचारले, तर यावर्षी पण तुम्हाला त्या टॉपिकमधूनच विचारल्या जाणार आहे. ओके. म्हणजे समजा रायटिंग स्किल आहे तुमचं. रायटिंग स्किलमधूनच तुम्हाला विचारल्या जाणार आहे यावर्षी सुद्धा. टॉपिक तुमचा सेम राहणार आहे. मग तुमचा जो इंग्लिश आणि मराठीचा पेपर पॅटर्न आहे, जो मागच्या वर्षी टॉपिक विचारला तो यावर्षी पण विचारणार आहे. ओके. तर असे जे टॉपिक आहेत ना, हे टोटल इंग्लिशसाठी सुद्धा 36 मार्काचे आहेत. मराठीसाठी सुद्धा 36 मार्काचे आहेत टॉपिक. जे मागच्या वर्षी विचारले, ते यावर्षी पण विचारल्या जाणार आहेत. कारण की विद्यार्थ्यांना हे माहितीच नसते जास्ती विद्यार्थ्यांना. काही विद्यार्थ्यांना नक्की माहीत असेल, पण काही विद्यार्थ्यांना माहीतच नसते. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे टॉपिक आहेत, तर या टॉपिकवरती तुम्हाला जर तुम्ही समजा त्या टॉपिकचा स्टडी करून गेले, त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करून गेले, तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठीच्या पेपरसाठी जे 36 मार्काचे आहेत ना, इंग्लिशसाठी 36 मार्क्स आणि मराठीसाठी 36 मार्क्स तुमचे पूर्ण कंप्लीट होऊन जाणार. तुम्ही त्यामधले 36 मार्क इझिली घेणार. म्हणजे 36 मार्क मराठीचे, 36 मार्क इंग्लिशचे या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा 4 ते 5 दिवसामध्ये किंवा आता 15 दिवसांमध्ये जेवढे तुम्ही कधी पाहता व्हिडिओ चालेल, 1-2 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ पाहून घेऊ शकता. ठीक आहे. तर पहा कसं सांगतो, की अगोदर इंग्लिशसाठी सांगतो, नंतर मराठीसाठी सांगतो. ठीक आहे. तर पहा इंग्लिशसाठी सांगतो अगोदर. इंग्लिशचे तुमचे आहेत ना, टॉपिक सांगतो जे की 36 मार्काचे असतात, फिक्स येतात. पहा सांगतो, की तुमचं आहे ड्राफ्ट रायटिंग स्किलमध्ये टोटल 12 क्वेश्चन विचारतात 36 मार्क्ससाठी. कसे पहा, की ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, स्पीच रायटिंग, कंपेअरिंग, एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू रायटिंग, ब्लॉग रायटिंग, अपील रायटिंग. ओके. हे झालं आपलं रायटिंग स्किल. ओके. 16 मार्क्ससाठी. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 2 बी येतो समरी रायटिंग. क्वेश्चन नंबर 2 सी माइंड मॅपिंग. 3 आणि 3 6 मार्क्ससाठी. नंतर आहे तुमचं पर्सनल रिस्पॉन्स. टोटल 6 मार्क्ससाठी 3 क्वेश्चन विचारतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बी पोयमसाठी येतो ॲप्रिसिएशन 4 मार्क्ससाठी. आता इंग्लिशचे मी तुम्हाला जे टॉपिक सांगितले, हे टोटल 36 मार्कासाठी आहेत. मग आता हे जे तुम्हाला इथं दिसत आहेत, हे नेमकं काय आहे पहा. हे जे आहेत ना तुम्हाला इथं दिसत आहे, हे लेक्चर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स आहेत पाहू शकता. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजचा 23 मिनिटाचा व्हिडिओ लेक्चर, स्टेटमेंट ऑफ पर्पजचा 13 मिनिटाचा व्हिडिओ, ग्रुप डिस्कशनचा 12 मिनिटाचा व्हिडिओ, ईमेल रायटिंग 15 मिनिटाचा व्हिडिओ, रिपोर्ट रायटिंग 15 मिनिटाचा व्हिडिओ. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 36 मार्काचे तुमचे टॉपिक आहेत ना, या प्रत्येक टॉपिकवरती हे व्हिडिओ लेक्चर्स आहेत. हे तुम्हाला मी देणार आहे, जे तुम्ही 1-2 दिवसामध्येच पाहून चांगले मार्क्स घेऊ शकता या प्रत्येक क्वेश्चनमध्ये. ठीक आहे. तर पहा, आता या व्हिडिओची स्पेशालिटी सांगतो तुम्हाला. या लेक्चर हे जे शिकवलेलं आहे या व्हिडिओमध्ये प्रत्येक टॉपिक हा, याची स्पेशालिटी सांगतो. आम्ही स्पेशली तुम्हा बोर्ड परीक्षा 2024च्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेले हे व्हिडिओज आहेत, जे की तुम्ही 1-2 दिवसांमध्ये पाहून कंप्लीट करू शकता आणि त्यामधून चांगले मार्क्स घेऊ शकता. जसं की आता स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास झाला नाहीये आतापर्यंत, पण त्यानं समजा स्टेटमेंट ऑफ पर्पज हा व्हिडिओ पाहिला, हे लेक्चर पाहिलं, तर हे मराठीमध्ये लेक्चर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने, एवढ्या सोप्या पद्धतीने यामध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पज समजा हे शिकवलेलं आहे, की विद्यार्थी समजा 4 मार्काचा आहे ना हे, इथं पाहू शकता हे 4 मार्क दिले आहेत. 4 पैकी कमीत कमी सांगत आहे मी 2 मार्क तर आणणारच. पण तुम्ही या 1-2 दिवसांमध्ये समजा स्टेटमेंट ऑफ पर्पजचं लेक्चर 2 वेळ पाहिलं, 3 वेळ पाहिलं चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये क्वेश्चन सुद्धा दिले आहेत. प्रत्येक टॉपिकचे पाहू शकता. तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. पाहू शकता. एक वेळ लेक्चर पाहिलं, लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला इथं
पाहू शकता इथं क्वेश्चन दिले ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू क्वेश्चन, ओके, स्पीच रायटिंग, रिव्ह्यू रायटिंग, बिल, ओके पाहू शकता इंटरव्ह्यू क्वेश्चन, समरी रायटिंग, ओके. प्रत्येक क्वेश्चन दिलाय म्हणजे फक्त ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेजच नाही म्हणजे सॉरी स्टेटमेंट ऑफ पर्पजच नाही, तर सर्वच्या सर्व लेक्चरमध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे, जे की तुम्ही 1-2 दिवसांमध्ये पाहून कंप्लीट करून चांगले मार्क्स घेऊ शकता आणि तुम्हाला समजणार आहे. म्हणजे कसं असतं, की जो क्वेश्चन असतो ना, तो नेहमी हार्ड असतो. ओके. उत्तर कधीच भारी नसते, क्वेश्चन भारी असतो. एक वेळ तुम्हाला क्वेश्चन समजला, की क्वेश्चनचा ॲन्सर कसं लिहितात बाबा, तुम्हाला इथं 100% उत्तर लिहिणारा बोर्ड परीक्षेमध्ये, ठीक आहे. आणि तुम्ही यामध्ये मी सांगतो तुम्हाला 4 पैकी 4 मार्क सुद्धा घेऊ शकता. एवढ्या चांगल्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं तुम्हाला यामध्ये शिकवलेलं आहे. ओके. आता पहा महत्त्वाचं हे जे सर्व व्हिडिओज आहेत ना, हे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. ठीक आहे. हे रेकॉर्डेड व्हिडिओज. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओज तुम्ही कुठं पाहू शकता, कसे पाहू शकता. त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा. ठीक आहे. तर पहा हे जे तुम्हाला आहेत ना व्हिडिओज हे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. रेकॉर्डेड म्हणजेच काय, की हे तुम्ही व्हिडिओज कितीही वेळ रिपीटेड पाहू शकता. ओके. दिवसातून कितीही वेळ पहा. 1 वेळ नाही समजलं, 2 वेळ, 3 वेळ, कितीही वेळ. त्यानंतर महत्त्वाचं हे व्हिडिओज तुम्ही एनी टाईम पाहू शकता. याचा कोणता टाईम नाही फिक्स पाहण्याचा. कोणत्याही वेळेस लेक्चर तुम्ही हे पाहू शकता. ठीक आहे. हे लेक्चर्स कुठं मिळणार, काय मिळणार सर्व सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता पहा हे लेक्चर्स तुम्ही कुठेही कधीही पाहू शकता, कितीही वेळ रिपीटेड पाहू शकता. ठीक आहे. हे झालं आता 36 मार्कासाठी हे इंग्लिशचं. ठीक आहे. मी तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो. आम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे. हे लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही हे 36 मार्क तर गॅरंटीड तुमचे आहेत. ठीक आहे. ओके. त्यानंतर पहा आता मराठीसाठी सांगतो तुम्हाला. मराठीसाठी सुद्धा तुम्हाला सेम लेक्चर दिले आहे. सेम कसे पहा. आता इथं पाहू शकता. इथं तुम्हाला दिलंय मराठीसाठी टोटल 36 मार्काचे असे लेक्चर आहेत. तर पहा जसं की तुमचं इथं समास आहे. समास आहे. ओके. त्यानंतर पाहू शकता निबंध लेखनाचे 5 प्रकार आहेत. त्या 5ही प्रकारावरती यामध्ये पहा 27 मिनिटाचं लेक्चर आहे. त्यानंतर व्याकरणाचे 5 प्रश्न येतात. 5ही प्रश्नावरती लेक्चर आहे. जसं पहा स्वमत इथं दिलाय. सॉरी स्वमत इथं दिलाय तुम्हाला टोटल 2 प्रश्न येतात 8 मार्कासाठी. ओके. त्यानंतर तुम्हाला समास आहे. ओके. व्याकरणामधलं सांगत आहे मी तुम्हाला. हे पहा समास आहे इथं 2 मार्कासाठी म्हणजे व्याकरणाचे प्रश्न सांगत आहे. समास झालं. ओके. वाक्य रूपांतर, प्रयोग वेट करा. वाक्य रूपांतर, प्रयोग, अलंकार, वाक्प्रचार हे टोटल 5 प्रश्न आहेत व्याकरणाचे पहा 2, 2, 2, 2 आणि एक समासाचा. 5 प्रश्न 10 मार्क्ससाठी येतात. त्यानंतर कवितेसाठी पहा काव्य सौंदर्य रसग्रहण 4 मार्क्ससाठी आणि काव्यपंक्तीचा अर्थ लिहा. ओके. इथं पाहू शकता 4 मार्कासाठी म्हणजे याचे लेक्चर तुम्हाला दिले आहेत इथं पाहू शकता. तर हे जे लेक्चर आहे यामध्ये सुद्धा एवढ्या सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीनं मराठीमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे, की तुम्ही हे सर्व व्हिडिओ लेक्चर्स आता समजा तुमचा मराठीचा पेपर असेल, तर एका दिवसामध्येच तुम्ही सर्व लेक्चर पाहू शकता. एवढं आम्ही गॅरंटीड सांगू शकतो. एका दिवसामध्येच तुम्ही हे सर्व लेक्चर पाहू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे लेक्चर आहेत. या लेक्चरसाठी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन दिले आहेत. क्वेश्चन विथ सोल्युशन. त्याचं सोल्युशन तुम्हाला या पी-डी-एफमध्ये दिलं आहे. या पी-डी-एफ तुम्हाला दिसत असतील ना, त्या टॉपिकच्या पी-डी-एफ आहेत. त्याचं क्वेश्चन भरपूर दिले आहेत प्रॅक्टिससाठी आणि त्याचं तुम्हाला ॲन्सर पण त्याच पी-डी-एफमध्ये दिलं आहे. आणि या पी-डी-एफ मधले सुद्धा काही क्वेश्चन तुम्हाला इथं विचारल्या जाणार आहेत. ओके. एवढं लक्षात ठेवा. असे आम्ही क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत. ओके. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे आहे ना तुम्हाला मराठीचे लेक्चर, इंग्लिशचे लेक्चर 16 आहेत आणि मराठीचे 9 लेक्चर्स आहेत. तर हे तुम्हाला कुठं मिळणार पहा. हे जे लेक्चर्स आहेत ना, याचा आम्ही एक कोर्स बनवलेला आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं सांगत आहे लक्षात ठेवा. कुठं मिळणार हा कोर्स सांगतो तुम्हाला. मराठी, इंग्लिश दोन्हीही मिळून आम्ही याचा एक कोर्स बनवलेला आहे. कोर्स म्हणजे कसा पहा, की तुम्हाला आपलं जे ॲप आहे, आमचं ॲप आहे एक नॉलेज किडा पूर्ण पाहून जा. ठीक आहे. लक्षात ठेवा पूर्ण पाहून जा, तरच तुम्हाला समजेल. आमचं ॲप आहे नॉलेज किडा म्हणून. त्या ॲपवरती हा कोर्स आम्ही बनवलेला आहे इंग्लिश आणि मराठीसाठी. तर आता तुम्हाला काय करायचं प्रोसेस सांगतो कोर्स कसा घ्यायचा म्हणून. तर सर्वात अगोदर ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. ॲप डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला ॲप डाउनलोड करण्याची लिंक मिळेल. ओके. लिंकवरती क्लिक करायचं. ॲप डाउनलोड करायचं. ॲप डाउनलोड झालं, की मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं. लॉग इन केलं, नंतर तुम्हाला ॲप ओपन करायचं. ॲप ओपन केलं, की ॲपमध्ये तुम्हाला 2 नंबरला स्टोअर म्हणून ऑप्शन दिसते. कोणतं? स्टोअर म्हणून ऑप्शन दिसते. तिथं क्लिक करायचं. नंतर तिथं क्लिक केलं, की तिथं तुम्हाला पहा 10वी-12वीचे खूप सारे कोर्स आहेत. पण तुम्हाला व्यवस्थित पाहायचं आहे आणि इथं तुम्हाला काय पाहायचं आहे, की पाहू शकता तुम्हाला इथं 12th इंग्लिश मराठी हा कोर्स पाहायचा आहे. ठीक आहे. इथं पाहू शकता. इथं तुम्हाला दिलाय कोणता 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2024 हा कोर्स पाहायचा. याच्यावरती क्लिक केलं तुम्ही, की तुम्हाला तिथं दिसणार आहे. आम्ही खूप छोटी, एवढी छोटी प्राईस ठेवली आहे ना,
तुम्ही विचारही म्हणजे खूप छोटी प्राईस कारण की एवढ्या प्राईसमध्ये तुम्हाला ओके, एवढ्या प्राईसमध्ये तुम्हाला एवढं चांगलं गोष्ट मिळत आहेत, हे खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. कारण की आम्ही खूप जास्त प्रोव्हाईड करत एवढ्या छोट्याशा प्राईसमध्ये. होऊ शकते तुम्ही व्हिडिओ कधी पाहता माहीत नाही मला. तर तुम्ही हा व्हिडिओ जेव्हा पाहता, तेव्हा याची प्राईस कमीसुद्धा झाली असेल, याच्याही पेक्षा ₹99 पेक्षाही कमी झालेली असेल. ओके. आणि पहा इंग्लिश, मराठी दोन्ही मिळून आहे बरं. इंग्लिश, मराठी दोन्हीही मिळून तुम्हाला एकच वेळ ही फी भरायची आहे ₹99. एक वेळी फी भरली की तुम्हाला सर्व व्हिडिओ लेक्चर्स वगैरे सर्व या कोर्समध्ये त्या ॲपमध्ये मिळून जाणार. ओके. तुम्ही पेमेंट केलं समजा, तिथं तुम्हाला ऑप्शन येते बाय नाऊ म्हणून. तुम्ही बाय नाऊ वरती क्लिक केलं, की तुम्हाला फोनपे, गुगल पे, पेटीएम असे ऑप्शन येतील त्यामध्ये. त्यावरती क्लिक केलं, की तुम्ही पेमेंट करायचं. तुमचं पेमेंट लगेच केलं, की तुम्हाला लगेच त्याच वेळेस तुम्हाला ही सर्व लेक्चर जे आहेत ना पाहू शकता तुम्ही यामधले. ठीक आहे. आता हा कोर्स घ्यायचा की नाही तुमचा हा निर्णय असतो. तर निर्णयासाठी आम्ही तुम्हाला इथं काय दिलंय डेमो लेक्चर्स दिले डेमो लेक्चर्स तुम्ही यामधले पाहू शकता. जसं की मराठीसाठी पाहू शकता इथं डेमो लेक्चर दिला आहे मी. डेमो लेक्चर कृती क्रमांक 5 मधला समास. समासाचा आहे ना व्याकरणावरचा प्रश्न. हे लेक्चर पहा नंतर तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कोर्स घ्यायचा की नाही. ठीक आहे. नंतर इंग्लिशमधलं पहा, इंग्लिशमधलं हे डेमो लेक्चर आहे तुम्हाला इथं ड्राफ्ट व्हर्चुअल मेसेजचं दिलंय. हे डेमो लेक्चर पाहायचं नंतर डिसाईड करायचं कोर्स घ्यायचा की नाही. पण मी सांगतो तुमच्याकडे आता वेळच नाही एवढा विचार केला, की कोर्स घ्यायचा की नाही. घेऊन टाका मी म्हणतो कारण की तुम्हाला एवढा फायदा आहे ना, एवढ्या कमी पैशांमध्ये तुम्हाला कोणीच देत नाही. मी गॅरंटीड सांगतो आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने यामध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही गॅरंटीड यामध्ये हे 36चे 36 मार्क तुमचे कन्फर्म करू शकता. ठीक आहे. तर आता पहा ज्यांचं फोनपे, गुगल पे नसते ना काही विद्यार्थ्यांचं, तर फोनपे, गुगल पे ज्यांचं नसेल, त्यांनी या नंबरवरती कॉल करा. इथं दिसत असेल तुम्हाला. या नंबरवरती कॉल करा तुम्ही. याच्यावर कॉल केला, की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल ज्यांच्याकडे फोनपे, गुगल पे नाहीये. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचा हा कोर्स आहे इंग्लिश मराठीचा. आता ज्याचं इंग्लिश, हिंदी असते ना, तर त्यांच्यासाठी पण आहे. पाहू शकता इथं इंग्लिश, हिंदी. ओके. इंग्लिश, हिंदीमध्ये सुद्धा आम्ही बनवलेला आहे कोर्स. इंग्लिशचे जे सेम लेक्चर या इंग्लिश मराठीच्या कोर्समध्ये असतील, तसेच लेक्चर हे इंग्लिशचे यामध्ये असतील, इंग्लिश हिंदीमध्ये आणि हिंदीचे लेक्चर्स इथं स्पेशल आहेत. हिंदीचे सुद्धा 30 प्लस मार्काचे लेक्चर्स यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तसेच 10वी साठी सुद्धा कोर्स आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी आणि पी-सी-एम, पी-सी-बी, पी-सी-एम-बीचे इम्पोर्टंट क्वेश्चन आहे बोर्ड परीक्षेसाठी. ते सुद्धा इथं आहेत आणि मॅथेमॅटिक्स 1-2 साठी जे आहेत ना आपले 10वी चे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी इथं आहे. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला एस-पी, ओसेम आणि इकॉनॉमिक्ससाठी सुद्धा आहे. पण महत्त्वाचं काय आता तुम्ही 12वी चे विद्यार्थी जे आहेत ते इंग्लिश मराठीचा इथं कोर्स आहे. तो तुम्ही इथं पाहून घ्या. नक्कीच तुम्हाला खूप हेल्प होणार आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारा किंवा या नंबरवरती तुम्ही कॉल करा. ठीक आहे. तर तुमचा डाऊट इथं सॉल्व्ह केला जाईल. ओके. थँक